महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये एमआयएम पुन्हा रिंगणात उतरली आहे। कोल्हापुरात एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसींची सभा झाली। या सभेत त्यांनी महाराष्ट्रात मुस्लिमांना योग्य राजकीय प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा आरोप केलाय। एवढंच नव्हे तर त्यांनी भाजप विरोधात मुस्लिम समाजाच्या ऐक्याचीही हाक दिली आहे। ताकत यही है कि तुम मुत्तहिद रहो, यकीनन बीजेपी को हराओ, मोदी को हराओ, फडणवीस को हटाओ। एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी कोल्हापुरातून मुस्लिम समाजाच्या ऐक्याची हाक दिली। फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या हसन मुश्रीफांच्या कोल्हापूर जिल्ह्यात एमआयएमने सभा घेतली। या सभेमध्ये असदुद्दीन ओवेसींनी भाजप, मोदी आणि फडणवीसांवर तुफान टीका केली। महाराष्ट्रात 14% मुस्लिम लोकसंख्या असूनही मुस्लिमांना नगण्य स्वरूपात राजकीय प्रतिनिधित्व असल्याचा दावा ओवेसींनी केलाय। आप खाली नारे मारेंगे, कव्वाल है, क्या है, कुछ असर होगा नहीं होगा। ताकत यही है कि तुम मुत्तहिद रहो, यकीनन बीजेपी को हराओ, मोदी को हराओ, फडणवीस को हटाओ, मगर ये बोझ सबको उठाना है। ये सब मिलके क्या करें, नहीं तू ये ले ले, इसको तू हटा, हम बैठ के मलाई खाएंगे बाजू में। ये नहीं हो सकता मेरे भाई। नौजवानों, देश का मुस्तकबिल आप हैं, आपको उठना पड़ेगा, तभी हमको कामयाबी मिलेगी। कोल्हापूर महापालिका निवडणूक आणि झेडपी निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमने पुरोगामी महाराष्ट्रातील जातीय सलोख्याचं केंद्र असलेल्या कोल्हापुरात आपलं कार्यालय उघडलंय। निवडणुकीत मुस्लिम मतदारांना एमआयएमच्या झेंड्याखाली आणण्याचा ओवेसींचा हेतू आहे। भाजप खासदार धनंजय महाडिकांनी ओवेसींवर पलटवार केलाय। सुसंस्कृत महाराष्ट्र जातीयवादी संघटनांना थारा देणार नाही असा विश्वास धनंजय महाडिकांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र एका विचारानं चालणारं राज्य आहे। ओवेसी सारखे लोक हे जातीयवादी संघटना, जातीयवादी पक्ष चालवतात। त्यांनी महाराष्ट्रामध्ये येऊन आमच्या लोकांना अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या मार्गाने फसवणं किंवा त्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या ग्वाही देणं हे खरं म्हणजे महाराष्ट्र कधीही स्वीकारणार नाही। महाराष्ट्रामध्ये त्यांची कसलीही कुठल्याही पद्धतीचं साधं ग्रामपंचायतीला सुद्धा खातं उघडणार नाही। भाजप नेत्यांनी ओवेसींच्या भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्यासाठी केलेल्या आवाहनाचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। ओवेसींचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही असा विश्वास भाजपने व्यक्त केलाय। जनतेने विश्वासाने मोदींना सत्तेवर बसवले, आता मोदींना हटवण्याची ओवेसींमध्ये क्षमताच नसल्याचा टोला भाजपने लगावलाय। प्रधान नरेंद्र मोदीजींना हटवा, देवाभाऊंना हटवा हे स्वप्न ओवेसीच्या 10 पिढ्यांनी जरी बघितलं ना तेही पूर्ण होणार नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा मावळा देवाभाऊंच्या पाठीशी आहे। त्यामुळं ओवेसीची एक पिढी काय, ओवेसीच्या पुढच्या 10 पिढ्या जरी आल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी किंवा देवाभाऊ यांचं काहीही वाकडं करू शकत नाही। प्रशासन, विशेष करून पोलीस प्रशासन याच्यावर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे की महाराष्ट्रामध्ये असलेली शांतता ही कोणीतरी त्या ठिकाणी बिघडवण्याचा प्रयत्न काही समाजकंटकांकडून होतोय का, काही संघटनांकडून होतोय का, याचा शोध त्या ठिकाणी घेतला जात आहे। परंतु महाराष्ट्रातली जनता ही हुशार आहे, कुठल्याही अफवांवर निश्चितपणे विश्वास ठेवणार नाही। लोकसभा निवडणुकीमध्ये एमआयएमला महाराष्ट्रातल्या जनतेने साफ नाकारलं होतं। विधानसभा निवडणुकीत सुद्धा एमआयएमला नगण्य यश मिळालं। आता आगामी महापालिका आणि झेडपी निवडणुकीमध्ये जनाधार परत मिळवण्याचा एमआयएमचा प्रयत्न आहे। या प्रयत्नांना यश मिळेल का याबाबत जनता साशंक आहे। प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।